Hello student, welcome in this session. Today we are going to see exercise 2.4 from mathematics paper 2nd chapter 2nd application of derivative. ठीक आहे. application of derivative मधले आपण यापूर्वी increasing function, decreasing function, maxima आणि minima हे कन्सेप्ट पाहिले. तर ही जी एक्सरसाइज आहे हे या चार टॉपिकवरच बेस आहे. पहिलं जर तुमचं फंक्शन इन्क्रीजिंग दिलं असेल, इफ फंक्शन f of x इज इन्क्रीजिंग, f of x हे इन्क्रीजिंग केव्हा असते, कंडिशन असते त्यामध्ये दिस इम्प्लाय एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0. एफ डॅश ऑफ एक्स जर ग्रेटर दॅन 0 असेल तर तुमचं फंक्शन इन्क्रीजिंग राहील, आणि जर एफ ऑफ एक्स हे डिक्रीजिंग आहे, एफ ऑफ एक्स डिक्रीजिंग केव्हा असते, जेव्हा एफ डॅश ऑफ एक्स हा काय असतो, लेस दॅन 0. तर आपल्याला आजच्या व्हिडिओजमध्ये इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शनचे रिलेटेड कन्सेप्ट बघायचे आहे. तर पहिलं एक्झाम्पल जे दिलं आहे, पहिला क्वेश्चन एक्सरसाइज मधला, टेस्ट वेदर द फॉलोइंग फंक्शन आर इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग. तर पहिलं फंक्शन आपल्याला दिलं आहे, फर्स्ट क्वेश्चन आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 6x स्क्वेअर प्लस 12x मायनस 16 x बिलॉंग्स टू आर. ओके, आता हे जे फंक्शन गिवन फंक्शन आहे इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे आपल्याला फाइंड करायचं आहे. पहा, वी हॅव आपल्याला गिवन फंक्शन दिलं आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 6x स्क्वेअर प्लस 12x मायनस 16. ओके, आता आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू कळायला लागेल, त्यासाठी काय करायला लागेल, याला नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्सने जर डिफरन्शिएट केलं तर वी गेट एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह येतं 3x स्क्वेअर मायनस 6 इंटू 2 12x प्लस हा 12, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 राहील, 16चा डेरिव्हेटिव्ह 0 राहील. ओके, आता इथे जर मी 3 कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये येते एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4. आता एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 हा स्क्वेअर आहे कशाचा, x मायनस 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. कारण बघा याला कसं एक्सपांड करता येते, एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू 2x प्लस 2 स्क्वेअर, तर ए स्क्वेअर मायनस 2 इंटू ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर, म्हणजे हा एक्सपान्शन झालं x मायनस 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. आणि आपल्याला हे माहित आहे की ही जी एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू आली 3 इंटू एक्स मायनस 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर, तर स्क्वेअर हा ऑलवेज काय असतो, ग्रेटर दॅन 0. ओके, फॉर एक्स बिलॉंग्स टू आर अँड एक्स नॉट इक्वल टू 2. कारण इथं जर एक्सची व्हॅल्यू 2 असेल तर 2 मायनस 2 काय येणार, 0 येणार, म्हणून एक्स नॉट इक्वल टू 2 साठी फंक्शन. मग आता जर एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 आला, एफ डॅश ऑफ एक्स हा ग्रेटर दॅन 0 आला, म्हणजे आपलं फंक्शन कोणतं आहे, देअरफॉर एफ ऑफ एक्स इज अन इन्क्रीजिंग फंक्शन. हे फंक्शन झालं आपलं इन्क्रीजिंग फंक्शन. हा अगदी सहज सोपा कन्सेप्ट दिला यामधला. थर्ड नंबरचं यातलंच एक्झाम्पल आहे, त्यामध्ये एफ ऑफ एक्स इज इक्वल टू दिला आहे एक्स मायनस 1 बाय एक्स फॉर एक्स बिलॉंग्स टू आर अँड एक्स नॉट इक्वल टू 0. हे बघा, या फंक्शनला असं पण लिहिता येते किंवा हे जे फंक्शन आहे इन्क्रीजिंग फंक्शन फॉर एक्स बिलॉंग्स टू आर मायनस 2. ठीक आहे, म्हणजे आपल्या आर रिअल नंबरमध्ये फक्त 2 सोडून बाकी सगळ्या पॉईंटवर आपलं फंक्शन कसं आहे, इन्क्रीजिंग आहे. आता सेकंड जो क्वेश्चन आहे त्यामध्ये दिला आहे की एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस 1 बाय एक्स, एक्स बिलॉंग्स टू आर अँड एक्स नॉट इक्वल टू 0. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय येणार, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येतं मायनस 1 बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतं मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. टर्म काय होईल, 1 मायनस मायनस बिकम प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. आता आपल्याला हे माहित आहे की सिन्स एक्स स्क्वेअर इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0, मग एक्स स्क्वेअर जर ग्रेटर दॅन 0 असेल तर 1 अपॉन एक्स स्क्वेअर इज ऑल्सो ग्रेटर दॅन 0. देन 1 प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर इज ऑल्सो ग्रेटर दॅन 0. मग जर 1 प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर हे जर ग्रेटर दॅन 0 असेल, विच इज ग्रेटर दॅन, म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू काय आलं आपलं 1 प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर हा ग्रेटर दॅन 0 आला. धिस इम्प्लाय एफ डॅश ऑफ एक्स इज ऑल्सो ग्रेटर दॅन 0. Therefore, f of x is an काय ना इन्क्रीजिंग फंक्शन. बघा हे पण इन्क्रीजिंग फंक्शन आलं. जर ही व्हॅल्यू जर लेस दॅन 0 असेल तर त्या फंक्शनला काय म्हटलं जाते, डिक्रीजिंग फंक्शन. हे झालं आपलं फर्स्ट एक्झाम्पल, फर्स्ट क्वेश्चन. सेकंड जो क्वेश्चन दिला आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच द फॉलोइंग फंक्शन आर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. तुम्हाला फंक्शन काय दिलं आहे, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग दिलेलं आहे. आपल्याला या यक्षच्या ऑल पॉसिबल व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहे. मग आता काय करावं लागेल, तर सगळ्यात पहिले आपल्याला गिवन फंक्शन दिलं आहे की वी हॅव एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x क्यूब मायनस 3x स्क्वेअर
minus 12x plus 6. Okay. Then differentiate with respect to x. x ने जर differentiate केलं तर काय मिळणार? f dash of x is equal to 6x square minus 6x minus 12. ओके. तर यातून 6 कॉमन निघतं. 6 जर कॉमन काढलं ब्रॅकेटमध्ये ते x स्क्वेअर मायनस x मायनस 2. आता आपल्याला गिवन काय आहे की सिन्स f इज ॲन, गिवन मध्ये दिला आपल्याला f इज ॲन इन्क्रीजिंग फंक्शन. ओके. f हा इन्क्रीजिंग, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग म्हटलंय. f इज ॲन स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन. f हे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे. दॅट मीन्स f डॅश ऑफ x कसा असेल? ग्रेटर दॅन 0. मग आता f डॅश ऑफ x ग्रेटर दॅन 0 आहे, तर f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू काय आपल्याजवळ? 6 इंटू एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 2 ग्रेटर दॅन 0. मग 6 इंटू ब्रॅकेट हा ग्रेटर दॅन 0 आहे, तर यालाच लिहिता येते एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 2 इज ग्रेटर दॅन 0. आता हा परफेक्ट स्क्वेअर आहे का? नाही, कारण 2 हा परफेक्ट स्क्वेअर नाहीच आहे ना. 2चं रूट निघणार नाही, आपण रूट 2 इथे घेणार नाही. मग त्यापेक्षा काय करणार आपण? याचे फॅक्टर पाडणार. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिला आहे, फॅक्टर पडायचे. प्रोडक्ट -2 पाहिजे, सबट्रॅक्शन -1 पाहिजे. काय फॅक्टर पडतील याचे? x -2 अँड x + 1 विच इज ग्रेटर दॅन 0. आता बघा इथे काय करायचं आपल्याला? दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट हा ग्रेटर दॅन 0 आहे. मग ब्रॅकेटचा प्रोडक्ट जर 0 आहे तर आपल्याला माहित आहे की दोन्ही टर्म जर पॉझिटिव्ह असेल, जसं आपण काय करतो 2 × 3 इज इक्वल टू 6. 2 पण पॉझिटिव्ह आहे, 3 पण पॉझिटिव्ह आहे, मीन्स ग्रेटर दॅन 0 तर प्रोडक्ट पण ग्रेटर दॅन 0 येईल. आणि जर -2 × -3 जर केलं तर हा प्रोडक्ट काय येते? 6. हा पण ग्रेटर दॅन 0 असेल. पण हा -2 म्हणजे काय येणार? लेस दॅन 0. हा पण लेस दॅन 0. म्हणजे सहज सोपं सांगायचं झालं तर आपल्याला कन्सेप्ट माहित आहे, जर दोन्ही टर्म पॉझिटिव्ह असतील तर प्रोडक्ट नेहमी ग्रेटर दॅन 0 असतील, दोन्ही टर्म निगेटिव्ह असतील तर प्रोडक्ट ग्रेटर दॅन 0 येईल. म्हणून आपण इथं 2 केस अराईज करणार आहे. केस फर्स्टमध्ये काय करायचं? दोन्ही टर्म ग्रेटर दॅन 0 घ्यायच्या. आणि दुसरी जी आपण केस सेकंड घेणार आहे त्यामध्ये दोन्ही टर्म काय करावं लागतील आपल्याला? लेस दॅन 0 घ्यायला लागेल. ओके. मग इथं x -2 ग्रेटर दॅन 0 आहे, म्हणजे व्हॅल्यू x इज ग्रेटर दॅन 2 झाली आणि x इज ग्रेटर दॅन 1 झाली. इथे x लेस दॅन 2 आहे आणि x लेस दॅन 1 आहे. मग आता इथं 2 व्हॅल्यू आल्या, इथे पण 2 व्हॅल्यू आल्या. यातलं सोल्युशन घ्यायचं कसं? मग सोल्युशन घ्यायचं कसं तर त्यासाठी एक सहज सोपं आहे. कारण तुम्हाला काही क्वेश्चनमध्ये इंटरवल सुद्धा दिसले असतील. आपल्याला जी PDF टाकली होती ना त्यामध्ये इंटरवलमध्ये विचारलं जाते फंक्शन कुठल्या इंटरवलमध्ये इन्क्रीजिंग आहे किंवा कुठल्या इंटरवलमध्ये डिक्रीजिंग आहे, तर तो कसा काढायचा? आता x ग्रेटर दॅन 2, x ग्रेटर दॅन 1 आहे. हे बघा नंबर लाईन काढायची. हा 0, हा 1 आणि हा 2 झाला. इथं सॉरी -1 येईल. हां बरोबर आहे. हा इकडे -1 राहील. इकडे 0, 1, 2, 0च्या या साईडला -1 राहील. पहिली कंडिशन काय? पहिल्या केसमध्ये काय म्हटलं आहे? x ग्रेटर दॅन 2. x ग्रेटर दॅन 2 म्हणजे आपले सगळे व्हॅल्यू इकडे जातील. ओके. त्यानंतर x ग्रेटर दॅन -1. x ग्रेटर दॅन -1 म्हणजे -1 पेक्षा मोठे, हे सगळे इकडे गेले. मग आता आपल्याला घेताना काय करायचं? कॉमन टर्म घ्यायच्या. मग दोघांमध्ये कॉमन कोणतं आहे? 2 पेक्षा ग्रेटर. म्हणजे घेताना काय येणार आपल्या इथल्या 2 व्हॅल्यूपैकी फक्त कोणती व्हॅल्यू घ्यायची? x ग्रेटर दॅन 2. हे कळणं महत्वाचं आहे. का घेतलं? x ग्रेटर दॅन 2 म्हणजे सगळ्या व्हॅल्यू या साईडनं झाल्या. x ग्रेटर दॅन -1 पेक्षा मोठ्या म्हणजे इकडेच जातील. मग दोघातल्या कॉमन कोणत्या आहेत? कॉमन ह्या इथून येतील. मग कॉमनसाठी कुठली टर्म येते? x ग्रेटर दॅन 2. तसंच दुसऱ्या याच्यामध्ये काय आहे? x लेस दॅन 2, 2 पेक्षा लहान म्हणजे इकडे चालले आहे. आणि x लेस दॅन -1 पेक्षा लहान म्हणजे ते आपण कुणीकडे जातील? इकडे. मग इथला कॉमन पार्ट कोणता आहे? हा. मग इथं घ्यायला लागेल तुम्हाला x लेस दॅन -1. ओके. मग आपण इथं काय करू? देअरफॉर नाउ आवर सोल्युशन इज x लेस दॅन -1 अँड x ग्रेटर दॅन 2. आता x लेस दॅन -1 आणि x ग्रेटर दॅन 2. मग आता याला इंटरवलमध्ये कसं लिहायचं? आता इथे बघा, इथं -1 पासून व्हॅल्यू आहे, इकडे एंडिंगला कुठली टर्म असेल आपल्याला माहित नाही. मग सगळ्या स्मॉलर व्हॅल्यू म्हणजे कुठपर्यंत असतील? -∞ पर्यंत. इथं 2 आहे, 2 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू इकडे जातील कुठपर्यंत? +∞ पर्यंत. मग आपल्याला काय दिलं आहे? एक हा इंटरवल येणार, एक हा इंटरवल येईल. मग आपलं सोल्युशन काढण्यासाठी घेताना यालाच कसं लिहायचं? -∞ टू -1 अँड इथे अँड घ्या किंवा याला युनियन घेता येते आणि दुसरे येणार 2 टू ∞. म्हणजे अशा प्रकारे इंटरवल काढल्या जातात. म्हणजे x ची व्हॅल्यू कोणती आहे? x लेस दॅन -1 अँड x ग्रेटर दॅन 2 किंवा या दोन इंटरवलच्या मधात x हा कुठेही लाय करणार. ओके. हे झाली आपली केस फर्स्ट, पहिली कंडिशन. ओके. अशा प्रकारे आपले हे आन्सर आलं. असेच आपल्याला बरेचसे आन्सर काढता येतील. त्यामध्ये 3 सब क्वेश्चन दिले आहे, आपण 3 पैकी एक घेतलेला आहे.
तर यातल्या थर्ड क्वेश्चन घेऊ आपण. थर्ड क्वेश्चनमध्ये जसं हे इन्क्रीजिंगचं झालं ना, तसंच एक डिक्रीजिंगचं घेऊ. थर्ड क्वेश्चनमध्ये सेकंड नंबरचं एक्झाम्पल दिले आपल्याला की एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 25 अपॉन एक्स. ओके, यामध्ये दिलं आहे एफ हा स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे. ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स आपल्याला फाइंड करायचं आहे. तर काय करू आपण, वी हॅव एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 25 अपॉन एक्स. ओके, नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्सनं जर डिफरन्शिएट केलं तर काय मिळणार, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येतं, प्लस हा 25 कॉन्स्टंट आहे, 1/x चा डेरिव्हेटिव्ह येतं, मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. म्हणजे काय टर्म होईल आपली, 1 मायनस 25 अपॉन एक्स स्क्वेअर. सिन्स दिलेलं काय आपल्याला की एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. एफ हा स्ट्रिक्टली डिक्रीजिंग आहे. स्ट्रिक्टली डिक्रीजिंग आहे म्हणजेच काय येणार की एफ डॅश ऑफ एक्स हा लेस दॅन 0 आहे. एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आपल्याजवळ, 1 मायनस 25 अपॉन एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 0. हा जो आहे मायनस 25 अपॉन एक्स स्क्वेअर याला शिफ्ट करा. शिफ्ट केल्यानंतर काय येणार, 1 इज लेस दॅन 25 अपॉन एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरनं जर मल्टिप्लाय केलं तर इथे येणार एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 25. मग एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 25 म्हणजे एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू 25च्या मधात लाय करते. मग याला लिहिताना कसं घ्यायचं, तर सरळ सरळ तुम्हाला माहिती आहे 25चं जर रूट घेतलं तर त्याला 2 व्हॅल्यू राहतात, +5 आणि -5. म्हणजेच काय लिहिता येते मग याला, -5 लेस दॅन एक्स लेस दॅन +5. एक्स हा -5 आणि +5च्या मधात लाय करतो. म्हणजेच लिहिताना जर इंटरवल घ्यायचा असेल त्याला लिहिता येते -5 +5. एक्स बिलॉंग्स टू -5 +5 असं सुद्धा आपल्याला आन्सर लिहिता येते. हा झाला आपला क्वेश्चन नंबर 3. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 दिला आपल्याला. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय म्हटलं आहे, फाइंड व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच द फंक्शन एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सचं फंक्शन दिलं आपल्याला x³ मायनस 12x स्क्वेअर मायनस 144x प्लस 13 इज इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग. म्हणजे हे फंक्शन इन्क्रीजिंग असेल तेव्हा एफ ऑफ एक्सच्या व्हॅल्यू काय येतात आणि डिक्रीजिंग असतील तेव्हा एक्सच्या व्हॅल्यूज काय येतात. त्या एक्सच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायच्या. एका कंडिशनमध्ये एक्स इन्क्रीजिंग घ्यावं लागेल आणि दुसऱ्या याच्यामध्ये डिक्रीजिंग घ्यावं लागेल. ओके, तर आपण पहा हे फंक्शन घेतलं आपण की वी हॅव एफ ऑफ एक्स इज इक्वल टू दिस. ओके, नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्सनं जर डिफरन्शिएट केलं तर काय येणार, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 3x स्क्वेअर मायनस 12 2 जार 24x मायनस 144. मग इथे जर 3 कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये ते x स्क्वेअर मायनस 8x मायनस 48 ही झाली एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू. आता त्यातली ए कंडिशन घेऊ. ए मध्ये काय म्हटलं आहे, एफ इज अन इन्क्रीजिंग. एफ इज अन इन्क्रीजिंग. मग एफ जर इन्क्रीजिंग आहे म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स कसं झाला, ग्रेटर दॅन 0. मग एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 आला. काय एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू 3 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 8x मायनस 48 हा ग्रेटर दॅन 0 होईल. मग 3 इंटू ब्रॅकेट ग्रेटर दॅन 0 आहे, दॅट मीन्स एक्स स्क्वेअर मायनस 8x मायनस 48 इज ग्रेटर दॅन 0. आता याचे फॅक्टर पडायचे आहेत. काय पडते याचे फॅक्टर, एक्स मायनस 12 आणि एक्स प्लस 4 इज ग्रेटर दॅन 0. एक्स मायनस 12 आणि एक्स प्लस 4 इज ग्रेटर दॅन 0. आता इथे पण बघा 2 टर्म आहेत, 2 ब्रॅकेट आहे, त्याचा प्रोडक्ट ग्रेटर दॅन 0 आहे. म्हणून काय सांगितलं तुम्हाला, 2 केस अराईज करायच्या. एका केसमध्ये दोघंही टर्म ग्रेटर दॅन 0 घेतल्या जातील आणि एका केसमध्ये केस सेकंड घेऊ आपण, यामध्ये दोघंही आपल्याला घेताना काय घ्यायला लागतील, लेस दॅन 0. एक्स प्लस 4 लेस दॅन 0. मग व्हॅल्यू काय येणार, एक्स ग्रेटर दॅन 12 आणि इथे येणार एक्स ग्रेटर दॅन -4. इथे येणार एक्स लेस दॅन 12 अँड एक्स लेस दॅन -4. मग तसंच आता इथे व्हॅल्यू घ्यायच्या कशा, मग घ्यायच्या कशात कशा काढायचं काय सांगितलं तुम्हाला, हा नंबर लाईन इथं 0 राहील. कोणते 2 नंबर आहे, 12 आणि -4. 12 इथं कुठं तर राहील या साईडला, -4 राहील या साईडला. ओके, एक्स ग्रेटर दॅन 12, 12 पेक्षा ग्रेटर म्हणजे इकडे. एक्स ग्रेटर दॅन -4, -4 पेक्षा ग्रेटर म्हणजे इकडे जाईल. एक्स ग्रेटर दॅन 12, 12 पेक्षा मोठा, -4 पेक्षा मोठा. कॉमन पार्ट कोणता येते, 12च्या ग्रेटर पेक्षा. म्हणजे इथलं पहिलं सोल्युशन येईल एक्स ग्रेटर दॅन 12, हे आपल्याला घ्यायचं आहे. दुसरं आहे एक्स लेस दॅन 12. लेस दॅन 12 म्हणजे या साईडचं, आणि एक्स लेस दॅन -4. इकडे -12 पेक्षा लहान झालं आणि -4 पेक्षा लहान घ्यायचं म्हणजे इकडे. म्हणजे दोघांमधला कॉमन पार्ट येते एक्स लेस दॅन -4. दॅट मीन्स अवर सोल्युशन इज, सोल्युशन काय निघालं आपलं, एक्स लेस दॅन -4 अँड एक्स इज ग्रेटर दॅन 12. घेताना पहिले स्मॉलर नंबर घ्यायचा आणि नंतर ग्रेटर नंबर घ्यायचा. मग आता यालाच इंटरवलमध्ये कसं लिहायचं, काय करायचं, याला इंटरवलमध्ये लिहायचं. त्यांनी काय म्हटलं आहे
की यक्स हा लेस दॅन -4 पाहिजे. हां, ही आपली नंबर लाईन आहे. हा 0, हा इथं 12, इकडे -4. हां, आता इंटरवल काढताना 12च्या पुढे एंडिंग नंबर आपल्याला माहिती म्हणून प्लस इन्फिनिटी घेतला. इकडचा नंबर माहीत नाही, इकडून काय येणार, -इन्फिनिटी येणार. मग आता इथे म्हणताना म्हटलंय यक्स लेस दॅन -4. -4 पेक्षा लहान म्हणजे कुठल्यापर्यंत आहे आपल्याला नंबर हे माहीत नाही. मग इथं कोणता नंबर येणार, -इन्फिनिटी. मग जर काढलं तर -इन्फिनिटी -4 म्हणजे इथून इथपर्यंत. ओके, त्यानंतर यक्स ग्रेटर दॅन 12 पेक्षा मोठा म्हणजे इकडे, पण एंडिंग नंबर आपल्याला माहीत नाही. तर माहीत नाही तर तो कोणता घेतला आपण, इन्फिनिटी. तर इथे येणार 12 इन्फिनिटी. इथं अँड आहे, एक तर अँड लिहा किंवा अँडच्या जागी आपल्याला युनियन सुद्धा घेता येते. म्हणजे यक्स बिलॉंग्स टू आन्सर काय ते तुमचं -इन्फिनिटी टू -4 युनियन 12 टू इन्फिनिटी. कारण सगळा पार्ट कसा राहणार आहे, 12 पेक्षा मोठा आणि इथं -4 पेक्षा लहान. म्हणजे इथे एलिमेंट यक्स या इंटरवलमध्ये बिलॉंग करणार नाही. मग या इंटरवलमध्ये बिलॉंग करणार नाही म्हणून आपल्याला हा इंटरवल घ्यायला लागेल आणि त्याचं युनियन कोणासोबत घ्यायला लागेल, या युनियन इंटरवल सोबत, हा सोडून. म्हणून त्याला आपण अशा प्रकारे घेतलेलं आहे. ओके, आता हे कंडिशन कोणासाठी होती, एफ हे इन्क्रीजिंग फंक्शनसाठी. आता सेकंड बी मध्ये आपण घेऊ की एफ इज डिक्रीजिंग. एफ हा काय आहे, डिक्रीजिंग आहे. म्हणजेच काय लिहिता येणार आहे की एफ डॅश ऑफ एक्स हा काय जाईल, लेस दॅन 0. एफ डॅश ऑफ एक्स लेस दॅन 0 आहे म्हणजेच 3 × x² - 8x - 48 हा कसा येणार, लेस दॅन 0. दॅट मीन्स x² - 8x - 48 इज लेस दॅन 0. फॅक्टर काय पाडले आहेत आपण, एक फॅक्टर पडला आहे x - 12 अँड x + 4 इज लेस दॅन 0. आता परत दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट लेस दॅन 0 आहे. लेस दॅन 0 काय असते, एक टर्म निगेटिव्ह असेल आणि एक टर्म पॉझिटिव्ह असेल तर त्याचाच प्रोडक्ट काय असते, लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह येते तो प्रोडक्ट. मग घेताना इथे सुद्धा दोन केस अराईज करायच्या. केस फर्स्ट मध्ये काय येईल, एक तर x - 12 जर लेस दॅन 0 घेतला तर x + 4 काय घ्यायचा, ग्रेटर दॅन 0. आणि दुसरी येणार आपली केस सेकंड मध्ये याच्या अपोजिट. जर इथे x - 12 लेस दॅन 0 घेतला होता तर इथे x - 12 ग्रेटर दॅन 0 घ्यायचा आणि x + 4 काय होणार, लेस दॅन 0. म्हणजे व्हॅल्यू काय येणार, x लेस दॅन 12 आणि x ग्रेटर दॅन -4. इथं x ग्रेटर दॅन 12 अँड x लेस दॅन -4. आता याच्या व्हॅल्यू काढायच्या कशा. आता याची व्हॅल्यू काढत असताना काय करायला लागेल पहा. नंबर लाईनच ड्रॉ करू आपण. हा इथं 0, इकडे 12, इथं -4. x लेस दॅन 12, लेस दॅन 12 म्हणजे या साईडला येणार. x ग्रेटर दॅन -4, ग्रेटर दॅन -4 म्हणजे या साईडला जाणार. 12 पेक्षा छोटा म्हणजे या साईडला येईल ना, आणि x ग्रेटर दॅन -4 म्हणजे या साईडला येईल. म्हणजे त्यामधला कॉमन पार्ट कोणता आहे, हाच आहे. म्हणजेच लिहिताना काय येणार, याच्यामध्ये हे दोन्ही व्हॅल्यू येतील. ओके, आता याच्यामध्ये पाहू. याच्यामध्ये काय म्हटलं आहे, एक्स ग्रेटर दॅन 12 पेक्षा मोठा म्हणजे इकडे जाईल. लेस दॅन -4 म्हणजे इथे, इकडे. कॉमन पार्ट येऊन राहिला काय यामध्ये, नाही. म्हणजे याचं सोल्युशन निघते का, नाही. सोल्युशन कोणाचं निघालं, याचं. म्हणजेच आपलं सोल्युशन लिहिताना काय लिहायचं की नाव अवर सोल्युशन इज एक्स ग्रेटर दॅन -4 अँड एक्स लेस दॅन 12. म्हणजेच याला लिहिताना लिहिता येतं -4 सरळ येते, हाच पार्ट आहे ना, म्हणजे -4 to 12 मध्ये एक्स बिलॉंग करते म्हणून लिहिता येईल -4 लेस दॅन एक्स लेस दॅन 12. आणि जर इंटरवलच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर एक्स बिलॉंग्स टू -4 12. अशा प्रकारे हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 4 नंबरचा आपण बघितलेला आहे. आता काही एक्झाम्पल, पुढचं 5th नंबरचं एक्झाम्पल सुद्धा अशाच प्रकारे विचारलं आहे. 5th 6th. फक्त 7th मध्ये काय केलं आहे, 7th आणि 8th हा क्वेश्चन शो दॅटचा आहे. तर आपण तो क्वेश्चन घेऊ. तर डायरेक्ट आपण क्वेश्चन नंबर 7th वर जाऊ. बघा, 7th नंबरचं एक्झाम्पल आहे. शो दॅट f ऑफ x इज इक्वल टू 3x + 1/3x इज इन्क्रीजिंग इन 1/3 1 अँड डिक्रीजिंग इन 1/9 1/3. या इंटरवलमध्ये फंक्शन इन्क्रीजिंग आहे आणि यामध्ये डिक्रीजिंग आहे हे आपल्याला शो करायचं आहे. ओके, तर आपल्याला फंक्शन कोणतं दिलं आहे, वी हॅव f ऑफ x इज इक्वल टू 3x + 1/3x हे फंक्शन दिलं आहे. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. वी गेट f डॅश ऑफ x इज इक्वल टू 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 प्लस 1/3 कॉन्स्टंट आहे, 1/x चा डेरिव्हेटिव्ह येतं -1/x². म्हणजे व्हॅल्यू काय आली, हे 3 - 1/3x². हे व्हॅल्यू आली f डॅश ऑफ x. आता पहिली केस, फर्स्ट नंबर, 1/3 आणि 1 या इंटरवलमध्ये आपल्याला इन्क्रीजिंग दाखवायचं आहे. सपोज आपण जर फंक्शन इन्क्रीजिंग घेतलं तर इंटरवल हा येते का तो बघायचा, किंवा मग इंटरवल पासून स्टार्ट करायचं, फंक्शन आपले इन्क्रीजिंग येते का म्हणजेच ग्रेटर दॅन 0 येते का ते बघायचं. तर याच्या आधी आपण असं करू की नाव f इज इन्क्रीजिंग. f इज इन्क्रीजिंग केव्हा इन्क्रीजिंग असते, इफ f डॅश ऑफ x ग्रेटर दॅन 0 अँड डिक्रीजिंग इफ f डॅश ऑफ x इज लेस दॅन 0.
हां. तर आता पहिला पार्ट घेऊ आपण की लेट एक्स बिलॉंग्स टू, पहिला इंटरवल कोणता दिला आहे 1/3 1. एक्स जर 1/3 1 मध्ये बिलॉंग करत असेल त्याला काय लिहिल्या जाते, देन 1/3 लेस दॅन एक्स लेस दॅन 1 घेतो आपण. हां, पण फंक्शन आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स इथं आणायचं एक्स जागी. तर एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू काय 3 - 1/3x². आता इथं लेस दॅन एक्स आहे तर आपल्याला स्क्वेअर पाहिजे पहिले. मग स्क्वेअरिंग जर केलं तर 1/9 लेस दॅन x² लेस दॅन 1चा स्क्वेअर 1 येईल. पण आपल्याला हा x² ची टर्म काय पाहिजे, आणखी 3x² ची टर्म पाहिजे. म्हणून 3 न जर मल्टिप्लाय केलं तर इथे ते 1/3 लेस दॅन 3x² आणि लेस दॅन इथे 3 न मल्टिप्लाय केलं तर 3 येईल. मग आता 1/3x² पाहिजे ना, तर रेसिप्रोकल जर केला तर इथे येणार 3. लेस दॅन आहे तर इथे ग्रेटर दॅन येईल 1/3x² आणि ग्रेटर दॅन 1/3. ओके, रेसिप्रोकल केला तर आपले साईन चेंज होत असतात. हां, आता काय करायचं आहे तुम्हाला, -1/3x² पाहिजे, -1/3x² पाहिजे. मग मायनसने जर मल्टिप्लाय केलं तर -3 लेस दॅन -1/3x² लेस दॅन -1/3. ओके, कारण इथं बघा टर्म आपल्याला -1/3x² पाहिजे ना, तर पहिले आपल्याजवळ x आली होती, मग आपण x² आणली. 3x² पाहिजे होती म्हणून 3 न मल्टिप्लाय केलं. ओके, मग 1/3x² पाहिजे तर रेसिप्रोकल घेतला तर साईन चेंज होतात. हां, पण इथं -1/3² आहे, परत मायनसनं मल्टिप्लाय केलं तर परत साईन चेंज झाले. आता इथे काय ऍड करायचे आहे, या -1/3x मध्ये 3 ऍड करायचे. तर इथे येणार हा 3 - 3 लेस दॅन 3 - 1/3x² लेस दॅन 3 - 1/3. 3 आपण इथे काय केले, ऍड केले. तर हा 3 - 3 किती येतो 0 लेस दॅन 3 - 1/3x². ही व्हॅल्यू कशाची आहे, एफ डॅश ऑफ एक्सची, आणि लेस दॅन 3 3 जार 9 9 - 1 8 8/3. म्हणजे एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू 0 आणि 8/3च्या मधातला आहे करते. म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स कसा आला, ग्रेटर दॅन 0 आला. म्हणजे याच्यावर लिहिता येते तुम्हाला की धिस इम्प्लाय एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0. आणि एफ डॅश ऑफ एक्स हा ग्रेटर दॅन 0 आला कोणत्या इंटरवलमध्ये, आपण एक्स कशामधला घेतला होता 1/3 1 मधला. म्हणजेच आपलं जे फंक्शन एफ ऑफ एक्स आहे तर देअरफॉर एफ ऑफ एक्स इज इन्क्रीजिंग. इन्क्रीजिंग इन कोणता इंटरवल होता तो 1/3 1. आता दुसरी केस, दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला डिक्रीजिंग दाखवायचं आहे. मग डिक्रीजिंगसाठी तुम्हाला एक्स कशामधला घ्यायला लागेल, एक्स बिलॉंग्स टू 1/9 1/3. मग तसंच जर एक्स बिलॉंग्स टू 1/9 1/3 घेतलं त्याला लिहिता येते 1/9 लेस दॅन एक्स लेस दॅन 1/3. काय पाहिजे, स्क्वेअर पाहिजे. नाव स्क्वेअरिंग बोथ साईड काय येणार 1/81 लेस दॅन x² लेस दॅन 1/9. 3x² पाहिजे म्हणजे 3 न मल्टिप्लाय करायचं. 3 न मल्टिप्लाय केले तिथे येणार 27 लेस दॅन 3x² लेस दॅन 1/3. रेसिप्रोकल पाहिजे, रेसिप्रोकल पाहिजे म्हणून साईन चेंज होतील. याचा रेसिप्रोकल येणार 27 लेस दॅन, सॉरी इथे लेस दॅन नाही येणार, काय येणार ग्रेटर दॅन 1/3x² आणि ग्रेटर दॅन याचा रेसिप्रोकल येणार 3.